तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे गोड शेंगदाणे आणि तिळीची चिक्की. तर त्यासाठी मी कढईमध्ये शेंगदाणे घेऊन त्यांना भाजून घेत आहे आणि ते सालं काढून घेत आहे आणि त्यासाठी थोडी तीळ लागणार आहे. तीळही भाजून घेत आहे आणि शेंगदाणे इथे ओबडधोबड कुटून घेणार आहे आणि त्यासाठी आता आपल्याला लागणार आहे पाक बनवण्यासाठी मी इथे शेंगदाणे ते मोजून घेतलेले आहे. ते 1.5 वाटी भरलेले आहेत. मी इथे 1.5 वाटी गूळ मोजून घेतलेला आहे आणि त्याला कढईत टाकून त्याचा पाक बनवणार आहोत. आणि इथे परातीला तूप लावून घेत आहे आणि बेलण्याला पण तूप लावून घेत आहे. आपल्याला चिक्की लाटण्यासाठी लागेल भरपूर तूप लावायचं, जेणेकरून ते चिटकणार नाही. आणि इकडे कढईत पाक तयार झालेला आहे. हे बघा, अशी निब्बर गोळी तयार झाली का त्याचा पाक रेडी असतो. आणि यामध्ये आपण शेंगदाणे आणि तीळ मिक्स केलेले आहे ती टाकून देणार आहोत आणि त्यात चांगले गूळ कोट करून घेणार आहोत शेंगदाण्यांना. आणि या परातीवर हे सगळं मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि बेलण्याच्या साहाय्याने आपण ते लाटून घेणार आहोत. पातळ छान चिक्की पूर्ण सारखे जाड लाटायची आणि त्यावर थोडीशी तीळ टाकून वरून थोडंसं प्रेस करायचं आहे, जेणेकरून ती दिसायलाही छान दिसेल. आणि याचे बारीक बारीक छोटे छोटे स्क्वेअर शेपमध्ये कट्स करून घेणार आहे. गरम असतानाच कट्स करायचे, कारण थंड आल्यावर होणार नाही. तर गरम असताना कट करून ठेवले मी. ते थंड झाल्यावर आपण काढून घेतलेले आहेत. हे बघा, छान प्रकारे क्रिस्पी छान मस्त चिक्की तयार झाली आहे. एकदम टेस्टी झाली ती. आजच्यासाठी बाय बाय.